उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर होते। बारामतीमध्ये विविध कार्यक्रमांना अजित पवारांनी हजेरी देखील लावली। या कार्यक्रमाला संबोधित करताना आपल्या खास शैलीमध्ये अजित पवार बोलत होते। पाहूयात। त्यामुळे आज बारामतीच्या दौऱ्यावरती आज अजित पवार होते। या बारामतीच्या दौऱ्यावर असताना अनेक विकास कामांचं देखील त्यांनी उद्घाटन देखील केलं। तसंच विविध कार्यक्रमांना अजितदादांनी हजेरी देखील लावली आणि त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये अनेकांना काही संदेश देखील दिलेला आहे। तुम्हाला जर मैत्रिणींनी मित्रांनी सांगितलं अरे चष्मा घेतला काही नाही तुम्ही छान दिसता उगीच त्यांचं काही ऐकू नका आणि चष्मा वापरा तर तुमचे डोळे चांगले राहतील। उद्याच्याला व्यवस्थित तुम्ही वापरलं आणि ते सांगितलेलं ते सगळं पाळलं तर चष्म्याचा नंबर देखील कमी होतो। डॉक्टर लोक सांगतात गाजर वगैरे चांगलं खाल्लं तर चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते। तुम्हाला जर काय झाले तुमचे लाड सांगितलं अरे चष्मा घेतला करोडो रुपयाचे आता सुप्याचे दोघं तिघं बसलेत विचार काय अवस्था आहे। जरा पलीकडे जा ना डोळे उघड सॉरी सुप्याची नाही पुरंदरची होय बाबा ते वंचित शब्द काढून टाकतो जरा दम जरा अरे तू वेडा आहेस का रे जरा क्रॅक आहेस का रे डोक्याने। मी मगापासून सांगतोय की बंद पाईपलाईन आम्ही त्या ठिकाणी करणार आहे। ती बंद पाईपलाईन करताना कुठं लिकेज आहे ते काढणार आहे। जरा लवकर ते काही जादूची कांडी नाही अजित पवारच्या हातात। अजित पवार काय फक्त सुप्याचा उपमुख्यमंत्री नाहीये राज्याचा आहे तरी देखील त्याच्यात तो वेळ देतोय पण समाधान नाही। काय झाले तुमचे लाड फार झाले काय करोडो रुपयाचे आता सुपर आणि काका कुतुंब मी मगाशी एक रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे त्याच्यात सहकार्य करा। मी बीडीओला सांगितलंय मी तहसीलदारला सांगितलंय मी पीआयला सांगितलंय काकालाही म्हणलं विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढे चालत नाही। काका पुतळाला नाही तर लगेच दादा घसरले कुणावर घसरले। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।